फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो, आज गुरुवार पुन्हा एकदा आपण सगळे आपापल्या मोबाईलमध्ये म्हणा किंवा आपापल्या टीव्हीवर, कम्प्युटरवर अगदी आतुरतेने आपला कर्माचा सिद्धांत याचं चाललेलं हे प्रवचन ऐकायला बसलेला आहात, सज्ज आहात. तर या कर्माच्या सिद्धांतात एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की गेल्या वर्षी 2024, आता गेल्या वर्ष म्हणावं लागेल कारण आज 2 तारीख आहे आणि गेल्या आठवड्यात 2024 म्हणजे गेल्या वर्षी आपण हे प्रवचन ऐकत होतात. आता नवीन वर्ष, जरी आपण म्हटलं हिंदू नववर्ष वगैरे आपण वापरायला हवं, तरी सुद्धा आपल्या रोजच्या जीवनात आपण जे वापरतो ते कॅलेंडर हे इंग्रजी कॅलेंडर आहे. या इंग्रजी कॅलेंडरमध्ये 2025 उजाडलेला आहे आणि या नववर्षानिमित्त तुम्हा सर्वांना, सर्व सद्गुरु भक्तांना अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. येणारे हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि परमार्थाचं जावो, कारण परमार्थ हाच मुख्य मार्ग आपल्या या जीवनाचं खरं रहस्य आहे आणि खरा मार्ग तोच आहे. तर कर्माच्या सिद्धांतात गेल्या गुरुवारी आपण शिकलो कर्म, अकर्म आणि विकर्म. तो उहापोह चालत असताना एक शेवटची महत्वाची गोष्ट आपण ऐकली होती, ती अशी आहे की आपण समजा असं स्वतःला समजून घेतलं की आपण जे कार्य करत आहोत, जे कर्म करत आहोत, ते आपण न करता परमात्मा त्याच्या प्रित्यर्थ आपण जर अर्पण केलं आणि तो आपल्या कर्मी करत आहे असं जर म्हटलं तर काय होईल पहा. तुम्ही भोजन करीत आहात, हे आपण गेल्या गुरुवारी सुद्धा वाचलंय, पुन्हा एकदा याची उजळणी होईल. तुम्ही भोजन करीत आहात त्यावेळी राम भोजन करीत आहे असे जर तुम्ही साक्षीभावाने पाहत राहिलात, म्हणजे रामाला भूक लागली आहे, रामाला झोप आली आहे, तुम्ही साक्षी रूपे दूर वेगळे उभे राहून पाहायचंय, तिराईतपणे पाहायचंय, थर्ड पर्सन्स व्ह्यू. अशी वेगळे उभे राहून साक्षी रूपाने पाहण्याची कला कर्म आपण करतो ना, त्या कर्माचं अकर्म बनवते आणि तेव्हाच माणूस कर्म करीत असला तरी सुद्धा तो अकर्ता बनतो. कर्माचं फळ चांगलं किंवा वाईट हे न मिळाल्याने आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची आवश्यकता भासणार नाही, गरज लागणार नाही. आणि त्यामुळे काय होणार तर आपण कर्म जे करतो आहे ते आपण न करता कुणीतरी परमात्मा स्वरूप आपल्याकडून करवून घेतोय. मग आपल्या हातून एकतर कुकर्म घडणार नाही आणि जे कर्म घडेल त्याचे करते आपण नसून आपण परमात्म्याला करता बनवला तर जे पुण्यकर्म जरी असेल, कारण पुण्यकर्म जरी केलं तरी ते भोगण्यासाठी या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागणार आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडून मोक्ष प्राप्तीची जर आपल्याला इच्छा असेल तर आपल्याला अशा पद्धतीने कर्म करायला पाहिजे. तर जे कृष्णार्पणमस्तु, कृष्णाला अर्पण करायचं, भगवंताला परमात्म्याला अर्पण करायचं आपण करत नाही. परंतु याहूनही कठीण गोष्ट भगवान काय सांगतात, अकर्मणीच कर्मयः पश्चेत. म्हणजे काय तर अकर्मात जो कर्म पाहू शकेल तो खरा ज्ञानी
अकर्म आहे. म्हणजे काय, आता आपण कर्म करतोय आणि ते भगवंता प्रित्यर्थ अर्पण केलंय आणि ते अकर्म झालंय, पण त्या अकर्मात सुद्धा कर्म पाहणं हे ज्याला शक्य होतं तो खरा ज्ञानी. आता तो कसा हे सुद्धा आपण समजून घेऊया. काही करत नसता कर्त्यासारखे होणे किंवा भासणे. पहिली गोष्ट समजायला तशी सोपी आहे की जर माणसात साक्षीभाव असेल, साक्षीभाव, तर कर्म आचरित असता असे वाटणार नाही की मी कर्म करीत आहे. केवळ द्रष्टा रूपाने आपण पाहत आहोत. पण दुसरी गोष्ट म्हणजे आता जे आपण शिकणार आहोत की अकर्मात सुद्धा कर्म पाहणे. ते कशी, तर पण दुसरी गोष्ट समजणे फार कठीण आहे की कर्म करीत नाही पण कर्म करीत आहे असे वाटणे. कर्म करीत नाही पण असे वाटणे की कर्म करीत आहे. आपण अधिक कर्म करतोय पण अकर्म करतो, काहीच करत नाही असं का वाटतंय. पहिली गोष्ट आपण समजून घेतली गेल्या गुरुवारपर्यंत. आता आपण त्याची उजळणी पण केली, खास आपल्यासाठी उजळणी केली हे समजण्यासाठी, कारण आजचा अध्याय हा वेगळा आहे. अकर्म आहे, अकर्मात सुद्धा कर्म पाहणं, तो खरा ज्ञानी म्हटलंय. मग आता आपल्याला ज्ञानी बनायचंय, आपल्याला हे जाणून घ्यायचंय, तर ते आता आपण समजून घेऊया की खरं पाहता जर प्रथम सांगितलेली गोष्ट म्हणजे साक्षीभावाने पाहत राहणे. साक्षीभाव, फक्त साक्षी राहणे, करता कुणीतरी वेगळा आहे. तर साक्षीभावाने राहणे किंवा पाहत राहणे, द्रष्टा बनून राहणे, ही स्थिती जर अनुभवता आली तर दुसऱ्या गोष्टीत सांगितलेली स्थिती स्वाभाविकपणे आपोआप प्राप्त होते. दुसरी गोष्ट म्हणजे अकर्मात सुद्धा कर्म पाहता. ही कशी आपोआप साध्य होईल, कारण त्या स्थितीत जे समग्र संसार चक्र चालवणाऱ्या परमात्म्याशी तादात्म्य होऊ लागते. हे सगळं चक्र कोण चालवतंय, परमात्मा चालवतोय. समग्र संसार चक्र, संपूर्ण संसार चक्र हे चालवणाऱ्या परमात्म्याशी आपलं तादात्म्य साधतं. आणि ते तादात्म्य होऊ लागलं की त्या परमात्म्याची सर्व शक्ती ही खरोखर आपली स्वतःची शक्ती आहे असा माणसाला प्रत्यय येऊ लागतो. अहम ब्रह्मास्मी अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजे ज्ञानी माणसाचं पहिलं लक्षण. हे मी आहे, हा परमात्मा साक्ष करतोय आणि आपण साक्षीभावाने पाहतोय, द्रष्टा रूपाने पाहतोय. ही प्रथम अवस्था होती. आता पुढची अवस्था काय आहे, परमात्मा करतोय, अकर्म आहे पण त्यात सुद्धा कर्म, तो परमात्मा मीच आहे या भावाने पाहणं. आता तुम्ही म्हणाल याच्यातून आपल्याला काय प्राप्त होणार. पहा, आपण सर्व प्रत्येक अध्यायात सांगितले, प्रत्येक गुरुवारी मी मला सांगण्याचा प्रयत्न करतोय की परमात्मा आहे, त्याचा अंश स्वरूप आपण आहोत, आत्मा आहोत. म्हणजे परमात्मा जरी करत असला तरी तो आपल्या आत बसून तोच करतोय आणि आपण आत्मा हा परमात्म्याचाच अंश स्वरूप आहे. आपण ज्ञानी बनण्यासाठी फार मोठं अगाध ज्ञान मिळालं पाहिजे असं नाहीये. फक्त हा साक्षीभाव पण ठेवावा लागेल की तो परमात्मा म्हणजे आपण त्याचे अंश स्वरूपच आहोत. तो आपल्या आत बसून हे सगळं चालवतो आहे. मग इथे काय फार महत्वाची, त्या स्थितीत हे समग्र संसार चक्र चालवणाऱ्या परमात्म्याशी आपलं तादात्म्य होऊ लागतं आणि त्या परमात्म्याची सर्व शक्ती ही खरोखर आपली स्वतःचीच शक्ती आहे असा माणसाला प्रत्यय येऊ लागतो. अशी प्रचिती होऊ लागते आणि या समग्र सृष्टीत जे जे काही घडत आहे, सगळं काही घडत आहे ते करणारा अन्य कोणी नसून मी स्वतःच सर्व करता करवित आहे असा भाव माणसामध्ये दृढ होऊ लागतो. ही पण अवस्था फार महत्वाची आहे. हळूहळू त्या परमात्म्याशी आपल्या आत्म्याचं तादात्म्य, तद आत्म, त्या आत्म्याप्रमाणेच परमात्म्याप्रमाणेच तद आत्म, हा आत्मा सुद्धा त्याचाच अंश स्वरूप आहे. त्याला तादात्म्य साधन म्हणतात. तादात्म्य या शब्दाचा अर्थ फार समजणं महत्वाचं आहे. तद आत्म, त्याप्रमाणे, त्याच्यासारखाच किंवा तो मीच, हे फार महत्वाची गोष्ट आहे. स्वामी रामतीर्थ एकदा खूप खुशीत येऊन बोलू लागले, पहा हा सूर्य, हा चंद्र, तारे, ग्रह नक्षत्र, पृथ्वी वगैरे ना मी प्रथम गती दिले आणि गतिमान केले.
चालते फिरते केले आहे आणि मीच त्यांना सतत गतिमान ठेवतो. मीच सर्वप्रथम चंद्र तारा मंडल इत्यादींना आज्ञा केली आणि त्यांना गतिमान सतत फिरणारे बनवले. मीच हे सगळं सृष्टी निर्माण केली. या ग्रह तारे नक्षत्र चंद्र सूर्य यांना मीच गतिमान केलंय. मीच त्यांना आज्ञा दिली आहे. लोक म्हणू लागले, काय तुम्ही हे सर्व केले? आमचा विश्वास बसत नाही. रामतीर्थ काय उत्तर देतात पहा, हो मीच केले. मी म्हणजे या शरीरधारी रामतीर्थाने केले. हे शरीर धारण करणारा रामतीर्थ स्वतः आहेत, ते आपल्यासाठी ते रामतीर्थ आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे स्वतःचे शरीर माझं आहे, ते शरीर फक्त मी एक साधन म्हणून वापरतोय. आतमध्ये रामतीर्थ आहे. हो मी म्हणजे शरीरधारी रामतीर्थाने नाही, तर याच्याहून अलग असा जो सर्व शक्तिमान मी आहे त्याने केलंय. आता हेच तर आहे, कर्म करत असताना परमात्म्याने केलंय आणि तो आपल्याकडून करून घेतोय, हे अकर्म. आणि अकर्म म्हणजे तो करतोय पण तो माझ्या हात बसलेला मी म्हणजे मीच परमात्मा आहे. याप्रमाणे आज जो साक्षी रूपाने बसला आहे तो द्रष्टा रूपाने उभा राहिला तर त्याचे सर्व शक्तिशाली परमात्म्याशी तादात्म्य होते. आत सुद्धा तो आहे, तो द्रष्टा रूपाने उभा राहिलेला आहे, तर त्याचे सर्व शक्तिशाली परमात्मा जो आहे, जो बाहेर संपूर्ण ब्रह्मांडात आहे, त्या परमात्म्याशी तादात्म्य होते आणि काही न करता तो सर्व करतो. याचे नाव अकर्मात कर्म पाहणे. तोच सर्व आत बसून करतोय म्हणजे कर्म, त्यात अकर्म पाहिलं. आता नंतर तो नुसता बसलेला असला तरी जणू सर्व करीत असतो. हवा खेळवीत असतो, वृक्षांना उगवतो, फुलांनाही तोच फुलवीत असतो. वृक्षाखाली डोळे मिटून शांत बसला असला तरी पण तोच चंद्र सूर्यांना चलायमान करतो. आपल्या आत बसून पण तोच आहे. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे की चराचरात तो सर्वत्र आहे, तोच सगळं हे चालवतोय. हे शरीररूपी जे आपण शरीर घेऊन चाललो, हे शरीररूपी साधन आहे. हे साधन चालवणारा तोच आहे. जरी शांत एका वृक्षाखाली तपश्चर्येला बसला असलं तरी त्याला चालवणारा, त्याला बसवणारा, त्याला उठवणारा, या सर्व सृष्टीला चालवणारा असा जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर म्हणजे मीच. सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत. म्हणजे काय, तोच पुरुष सर्व मनुष्यात बुद्धिमान असतो आणि तोच योगी संपूर्ण कर्माचा कर्ता असतो. कर्मे घडवून आणतो. कर्म सहजरित्या घडते तेव्हा ते अकर्म होते. सहज स्वाभाविक कर्मालाच अकर्म आपण म्हणतो. सहज स्वाभाविक कर्म त्याला अकर्म असं म्हणतात. अकर्म म्हणजे त्याचं कसल्याही प्रकारचं फळ उत्पन्न होत नाही, तयार होत नाही, जे पुढे मागे भोगायला लागेल. तर हजारो लाखो टोपल्या भरभरून फेकून दिल्या तरी नाहीसा होणार नाही असा गडद अंधकार सूर्यनारायण उगवल्याबरोबर क्षणार्धात जसा नाहीसा होतो, असे असूनही तुम्ही सूर्यनारायणाला म्हणा की महाराज, आपण लाखो टन अंधकार क्षणार्धात नष्ट केलात, त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला धन्यवाद द्यायचे या सृष्टीत बसलेल्या त्या परमात्मा स्वरूपाला. तोच आपल्या आतमध्ये बसलाय. हजारो लाखो टोपल्या भरभरून फेकून दिल्या तरी नाहीसा होऊ शकणार नाही असा गडद अंधार जो आहे तो सूर्यनारायण उगवल्याबरोबर क्षणार्धात नाहीसा होतो. असे असून तुम्ही सूर्यनारायणाला आपलं काय म्हणायचं की हे महाराजा, हे सूर्यनारायणा, आपण लाखो टन अंधकार क्षणार्धात नष्ट केलात, त्याबद्दल धन्यवाद. त्याचे धन्यवाद मानणं गरजेचं आहे. तर सूर्यनारायण काय म्हणेल, मी कुठे अंधकार नष्ट केला? मी काहीच केलं नाही. केवळ माझ्या अस्तित्वाच्या कारणे अंधकार आपोआप सहजरित्या दूर पळाला, नष्ट झाला. आणि असे जर घडले नाही तर माझ्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. माझे सूर्यनारायण हे नावच पुसून टाकावे लागेल. माझे एक नाव तमारी, तमाचा अरी म्हणजे अंधकाराचा शत्रू असे आहे. हे कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहण्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. सूर्यनारायण उगवला, त्याने काहीच केले नाही, तो फक्त उगवलाय. ते त्यांनी स्पष्ट सांगले. सूर्यनारायण काय म्हणेल, मी कुठे अंधकार नष्ट केला? केवळ माझ्या अस्तित्वाच्या कारणाने अंधकार आपोआप
सहजरित्या दूर पळाला, नष्ट झाला. आणि असे जर घडले नाही तर माझ्या अस्तित्वाचा काय उपयोग? त्याला काही अर्थच राहणार नाही. माझे सूर्यनारायण नाव हे पुसून टाकावे लागेल. माझे नाव, एक नाव काय, तमारी. तम म्हणजे अंधकार, अरी म्हणजे रिपू, रिपू म्हणजे शत्रू. तर अंधकाराचा शत्रू आहे मी, हे माझं एक नाव आहे. हे कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहण्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. कर्म करतंय, ते उगवतंय, पण तरी सुद्धा त्याने केलंच नाही, ते आपोआप झालंय. आणि अकर्म झालंय तरी पण त्यात मी नाही. म्हणजे काय, तर अकर्म आणि कर्मात अकर्म आणि अकर्मात पुन्हा कर्म पाहण्याचे प्रत्यक्ष उदाहरण. भयंकर प्रगाढ अंधकार दूर करताना सूर्यनारायण प्रत्यक्षपणे काहीच करत नाही आणि काही करत नाही असे असतानाही प्रगाढ अंधकार केवळ त्याच्या उदयाबरोबर दूर होतोय. आता भोवरा जेव्हा जास्तीत जास्त गतीने फिरत असतो ना, भोवरा आपण लहानपणी जो खेळायचो, भोवरा दोरीने फिरवायचो, तो भोवरा जेव्हा जास्तीत जास्त गतीने फिरत असतो तेव्हा इतका स्थिर होतो की पाहणाऱ्याला वाटतं हा केवळ शांतपणे उभा आहे. तुम्ही पाहिलं असेल अति गतिमान झाल्यावर. हा कर्मात अकर्म दाखवण्याचा एक उत्तम दृष्टांत आहे. कर्म होतंय पण दिसत नाहीये, अकर्म भासतंय. यंत्राची चाक जेव्हा अत्याधिक गतीने फिरतात तेव्हा ती निश्चल आहेत असे होतात, एकदम स्थिर वाटतात. प्रकाश देणे आणि अंधकार दूर करणे, प्रकाश देणे आणि अंधकार दूर करणे हा सूर्याचा सहज स्वभाव आहे. सहज ते घडणारच आहे, ती जाणून बुजून केलेलं नाहीये. खरं अकर्म आहे ते. कोंबडा पहाटे आरवतो म्हणून कोणी त्यास मानपत्र देत नाही की तो आरवला म्हणून सूर्य उगवला. पहाट झाली की किलबिल किलबिल करणे हा पक्ष्यांचा सहज स्वभाव आहे. आईची मध्येच आठवण होणे हा बालकाचा सहज स्वभाव आहे. प्रभूचे सतत स्मरण राहणे हा संतांचा सहज धर्म आहे. तर या सगळ्या गोष्टी सहज काय, त्याचे एक छान उदाहरण इथे आपल्याला, इतकी उदाहरणांनी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की सूर्य उगवतो आणि अंधकार दूर होतो. प्रकाश देणं आणि अंधकार दूर करणे हा सूर्याचा सहज स्वभाव आहे. कोंबडा पहाटे आरवतो म्हणून कोणीच त्याला मानपत्र देत नाही. पहाट झाली की किलबिल किलबिल करणे हा पक्ष्यांचा सहज स्वभाव आहे. आईची मध्येच आठवण येणे हा बालकाचा सहज स्वभाव आहे. प्रभूचे सतत स्मरण राहणे हा संतांचा सहज धर्म आहे. आपल्याला सुद्धा हा धर्म, संतांचा जो धर्म आहे, तो अंगीकारला पाहिजे. सहज, अगदी काही गरज पडली तर आपल्याला आठवण येते भगवंताची, सद्गुरूंची, स्वामींची. पण सहज म्हणजे सहज ध्यान प्रयोग म्हटलं तसं सहज नामस्मरण आपण का करतो, नाम का करतो, नाम का घेतो, नामजप का करतो, तर तो करत राहिला की काही न करता, काही करत असताना अकर्मात असा कर्मात असा कुठच्याही वेळेला सतत आतमध्ये ते रुंजी घालत राहतं नाव. हे आपल्याला संतांनी दिलेलं आहे. तर त्यांच्या सारखं आपण बनावं ही त्यांची इच्छा आहे. आपण आहोतच तसे, आपल्यामध्ये ह्या सर्व शक्ती आहेत, सर्व सिद्धी भगवंताने आपल्याला देऊन पाठवलेल्या असून सुद्धा आपण काय करतोय आपल्याला माहित नाहीये आणि आपण त्याचा वापर करत नाहीये. आपण विस्मृतीत गेले सगळं, आपण विसरून बसलो आहोत. तर हे संतांचा जो हा स्वभाव आहे, काय आहे की ते सर्व काही करतात, सतत प्रभूचे स्मरण ठेवतात, हा त्यांचा सहज स्वभाव आहे, धर्म आहे. आता समष्टीच्या कल्याणार्थ किंवा लोकसंग्रहासाठी भगवत प्रीत्यर्थ प्रीती द्वेष विरहित स्वाभाविकपणे कर्म करीत रत राहणे हा साधू पुरुषाचा सहज धर्म आहे. आणि त्यांची ती सर्व कर्मे अकर्म स्थितीला प्राप्त झाली असे समजावे. आता साधू जे आहेत, साधू पुरुष जे आहेत, त्यांचा सहज धर्म काय आहे आणि त्यांची सर्व कर्म अकर्म स्थितीला का प्राप्त होतात, तर सरळ साधी गोष्ट आहे, ते समष्टीच्या म्हणजे समाजाच्या कल्याणार्थ किंवा लोकसंग्रहासाठी. आता एखादा ग्रंथ तुम्ही वाचता, तो काही वर्षांपूर्वी कोणीतरी अशा साधू पुरुषाने तो अभ्यास करून तो लिहिलेला असतो. आता हा जो ग्रंथ आहे
त्याने आपल्या संपूर्ण ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा संग्रह केलाय. कशासाठी? आपल्यासाठी. याला लोकसंग्रहासाठी केलेलं कार्य म्हणतात. भगवत प्रीत्यर्थ किंवा भगवंताच्या साठी, त्याला आवडेल त्याच्यासाठी म्हणून त्याच्या प्रीत्यर्थ केलेलं, किंवा प्रीती आणि द्वेष, प्रीती पण नाही आणि द्वेष नाही, याच्या शिवाय प्रीती द्वेष विरहित आणि स्वाभाविकपणे कर्म करीत राहणे हा साधू पुरुषांचा सहज धर्म आहे. आणि त्यांची ती सर्व कर्मे अकर्म स्थितीला प्राप्त झाली असे समजावे. सेवा कर्मे विद्वान माणसाची सहज कर्मे असतात. सेवा कर्म करणे हा विद्वान जो असतो तो सर्व काही करत असतो. त्याची विद्वत्ता आपण का मानतो? कारण ते जे सगळे कर्म तो करत असतो ती सहज कर्म असतात. उपकार करणे हा त्यांचा सहज स्वभाव बनून जातो, उपकार करणे. पण त्यात उपकारात मी उपकार केला असंही ते मानत नाहीत. सहज त्यांचं कर्म होतं, सहज धर्म हा त्यांचा सहज स्वभाव बनून जातो. आजपासून उपकार करायचे नाहीत असे त्यांनी ठरवले तरी त्यांच्या हातून ते घडूच शकत नाही आणि ते त्यांच्या सहज स्वाभाविक स्वभावाविरुद्ध असते. संन्यास ही याच्याही वरची सहज स्थिती आहे. आमचं सुद्धा असंच होतं बऱ्याचदा, की कधी कधी थोडस असं वाटतं की आता पुरे झालं, आता नाही करायचं, पण ते होत नाही. कारण काय? सेवा जो धर्म आपण स्वीकारलेला आहे तो सहज आहे आणि जे सहज कर्म करतात ते सगळं भगवत प्रीत्यर्थ असतं. तर उपकार करणे हा संतांचा, महान पुरुषांचा जसा सहज स्वभाव बनून गेलेला असतो. आता त्यांनी जर ठरवलं की आजपासून उपकार करायचे नाहीत, आजपासून कोणाचे प्रश्न सोडवण्याच्या फंदात पडायचं नाही असं जरी आम्ही म्हटलं तरी ते आपोआप भगवंत आपल्याकडून करून घेतोच. आणि ते आपल्या सहज स्वाभाविक स्वभावाविरुद्ध आहे की नाही करणार आम्ही म्हणून. बऱ्याचदा जवळच्या व्यक्तींकडे हे माझं बोलणं असतं की यापुढे बस आता असं वाटतंय सोडून द्यावं, पण काही क्षणातच पुन्हा त्याच सहज धर्मानुसार कामाला लागावं लागतं आणि लागतो आपण. तर काही कर्म न करणे हा कर्माचाच एक प्रकार आहे. आता हे संन्यास, आपण संन्यास म्हटलंय, संन्यासी आपण लोक ऐकतो किंवा माहित असतो. हा संन्यास हा याच्याही वरची स्थिती असं म्हटलेलं आहे. जे विद्वान असतील किंवा जे अशी सहज कर्मे करणारे असतात यांच्याही पुढची स्थिती काय? संन्यास. असं आचरण की जे फक्त आणि फक्त समष्टीच्या कल्याणार्थ आचरण करायचं आहे, हा वसा जे घेतात ते संन्यासी. बसून राहणे ही सुद्धा एक क्रियाच आहे. व्याकरणात चालणे, धावणे ही जशी क्रियापदे म्हटली जातात तसेच बसणे ही सुद्धा व्याकरण दृष्ट्या एक क्रियापदच आहे. केवळ व्याकरण दृष्ट्याच बसणे ही क्रिया आहे असे नव्हे, तर सृष्टीशास्त्रातही बसणे ही एक क्रियाच आहे. बसणे मी काहीच करत नाही, ही बसणे ही सुद्धा क्रियाच आहे. काही कर्म न करणे हा ही एक प्रकारचा कर्माचाच प्रकार आहे. काही कर्म न करणे आणि बसून राहणे किंवा उभे राहणे, स्थिर राहणे, काही म्हणजे काही कर्म न करणे हा सुद्धा कर्माचाच एक प्रकार आहे. 24 तास कर्मरत राहून सूर्य लेश मात्रही कर्म आचरित नाही. 24 तास कर्मरत राहतो ना सूर्य, आज आपल्या देशात दिसतोय, नंतर तो म्हणजे पृथ्वी फिरता फिरता आपल्याला वाटतं सूर्य नाहीये, अंधार पडला, पुन्हा दुसऱ्या दिवशी होतो. पण अनेक असे पृथ्वीवर असलेले सगळे जे देश आहेत त्या देशांना तो आपला प्रकाश देतच असतो. आपली पृथ्वी फिरते म्हणून आपल्याला वाटतं की सूर्य गेलाय, पण सूर्य आहे तिथेच असतो. तसंच हे फार महत्वाचं आहे की 24 तास कर्मरत राहूनही सूर्य लेश मात्रही कर्म आचरित नाही. आता काही कर्म न करणे हा कर्माचाच एक प्रकार आहे. मग आपण हे शिकलो आत्ताच की 24 तास कर्मरत राहून सूर्य लेश मात्रही कर्म आचरित नाही. सूर्य कर्म करीत असताना वास्तविक काही करत नाही असे आपण वर्णन केले आताच. ते त्या स्थितीची दुसरी बाजू आहे. तो स्वतः काही कर्म करीत नाही, पण केवळ आपल्या अस्तित्वाने फक्त तो आहे
तो साक्षी आहे, तिथे आहे. त्याच्या अस्तित्वाने साऱ्या जगाला कर्म प्रवृत्त करतो. आपण झोपलेलो असतो, झोपणं ही पण क्रियाच आहे. पण आपण इतर कर्म कधी करतो? सूर्य उगवला, सूर्य उगवल्यावर सर्व सृष्टी जागी होते आणि कामाला लागते. आता हा जो सूर्य आहे ना, तो स्वतः काही कर्म करीत नाही, पण केवळ आपल्या अस्तित्वाने साऱ्या जगाला कर्म प्रवृत्त करतो. सूर्यात अपार प्रेरक शक्ती आहे, अपार अशी प्रेरक प्रेरणा देणारी शक्ती आहे. त्याच्या उदयाबरोबरच जो तो आपापली कर्मे करणे सुरू करतो. आता मी सांगितलं तुम्हाला, अकर्माची हीच मोठी खूबी आहे. अकर्म काही करत नाही, तो फक्त आहे, अस्तित्व आहे त्याचं. तर अकर्माची हीच मोठी खूबी आहे. आपण काही न करता सुद्धा इतरांना प्रेरित करणे आपापली कर्म करण्यासाठी. तर ती प्रेरक शक्ती फार महत्वाची आहे. ती सुद्धा कर्म घडवून आणण्यास उत्तम अशी स्थिती आहे. आता अनंत कार्यांना लागणारी आवश्यक शक्ती अकर्मात भरलेली आहे. अनंत जी कार्य आपल्याला करायची आहेत, या करून घ्यायची आहेत, ही करून घेण्यासाठी त्याला लागणारी जी आवश्यक शक्ती आहे ही कशात भरली आहे? तर ती अकर्मात भरली आहे. अकर्म, काही न करता सुद्धा करता कर्म करून घेणे. आता वाफ कोंडली की त्यात प्रचंड शक्ती निर्माण होते. कोंडल्यावर अणु ऊर्जेचं पण तसंच आहे. अणु ऍटॉमिक एनर्जी, प्रचंड दबाव दिलाय, दाब निर्माण झाला की त्यात अतिऊर्जा तयार होते. तसेच वाफ कोंडली की त्यात प्रचंड शक्ती निर्माण होते. मोठी मोठी यंत्रे, आगगाड्या इत्यादी चालवणे हा या कोंडलेल्या वाफेचा हातचा मळ आहे. आपल्याला माहिती सगळी पूर्वी आगगाड्या वगैरे वाफेवर चालत असत. ही प्रचंड प्रमाणात वाफ कोंडली जायची आणि ती कोंडली गेल्यामुळे या अनेक आगगाड्या म्हणा, मोठमोठे यंत्र चालवणे हा या कोंडलेल्या वाफेचा हातचा मळ आहे. कर्म आणि अकर्म दोन्ही असामान्य आहेत. कर्म आणि अकर्म दोन्ही असामान्य आहेत. आता ते कसं समजून घेऊ? पहिल्या प्रकारात कर्म उघड दिसते आणि अकर्म अवस्था गुप्त असते. आपण कर्म करत असतो, पण आपण ते भगवत प्रीत्यर्थ अर्पण केलेलं असल्यामुळे अकर्म जे घडत असतं ती अकर्माची अवस्था गुप्त असते. तर दुसऱ्यात अकर्म अवस्था उघड दिसते, काही करत नाही तरी सुद्धा, सूर्यासारखं. ही दुसऱ्यात अकर्म अवस्था उघड दिसते, पण त्यायोगे अनंत कर्मांचा व्यवहार चालत असतो. या अवस्थेत अकर्मात कर्म ठासून भरलेले असते आणि त्या कारणाने प्रचंड कार्य घडत असते. ज्याची अशी अवस्था झालेली असते त्याच्यात आणि आळशी माणसात जमीन आसमानाचे अंतर असते. आता आपण एखादा शांत बसलेला साधक जर पाहिला, साधू जर पाहिला, तर तो शांतपणे बसलेला आहे. पण तो शांतपणे जरी दिसला तरी एक आळशी माणूस जो पडून राहिलाय तो, आणि या शांतपणे निश्चल अवस्थेत अनेक कार्यांना चालना देणाऱ्या साधकामध्ये आणि त्या आळशी माणसामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. झोपणे हे कर्मच आहे, उघड दिसतंय झोपलाय, पण हा जो बसलेला हे कर्मच आहे, पण तो शांत बसला असं दिसतोय. पण आतमध्ये अनंत प्रेरित शक्ती त्याच्यातून प्रेरणा देतायत जगाला आणि अनेक कार्य घडून येत आहेत. आपल्याला समोर दिसणारी व्यक्ती आहे, आपण त्याच्याकडे एखादा प्रश्न घेऊन जातो आणि कुठेही आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं नसतं. फक्त त्या प्रेरक शक्तीकडे आपण जातो आणि ती प्रेरक शक्ती वरवर आपल्याला काहीही दाखवून देत नाही, काहीही सांगत नाही, फक्त आश्वासित करते की हो तुमचं काम होईल जा. या अगोदर आपण बरेचसे उपाय केलेले असतात, वैज्ञानिक उपाय केलेले असतात, इतर काही प्रकारचे उपाय केलेले असतात, आणि हे सगळे असून सुद्धा कुठेही आपली कामं होत नसतात. पण अशा एका व्यक्तीकडे गेल्यानंतर आपल्या त्या सर्व कामांना चालना मिळते. आपल्याला वरकरणी वाटतं की काही होत नाहीये, फक्त आपण त्याच्या सहवासात गेलो की आपण त्यांच्या ओरा, आपण ज्याला म्हणतो ओरामध्ये गेल्यानंतर अचानक आपल्या सर्व कार्यांना, सर्व कर्मांना चालना मिळते आणि कार्य घडतात आपल्याकडून आणि आपली सगळी कार्य सुफळ, सहज, शक्य होतात, फलदायी होतात.
तर खऱ्या अर्थाने ही तो जो वर बसलाय परमात्मा, हा परमात्माच त्या योगी जो पुरुष आहे, जो ज्ञानी पुरुष आहे, त्या पुरुषाकडून हे करून घेत असत. तरी सुद्धा तो ज्ञानी पुरुष हे दाखवत नाही, अकर्मात कर्म करतो. ही ती अवस्था ज्याने परमात्म्याशी तादात्म्य साधलेलं असतं आणि त्या तादात्म्याने तो काहीही अकर्म अवस्थेत जरी दिसला तरी आतून असंख्य अशी कर्म त्याच्या करवी घडली जातात. जसं सूर्य फक्त उगवतोय पण अनेकांना प्रेरित करतो, अनेकांना प्रेरणा देऊन त्यांना कार्यान्वित करतो. हे आपल्याला इथे शिकायचं आहे. म्हणून म्हटलं कर्म आणि अकर्म दोन्ही असामान्य आहेत. पहिल्या प्रकारात कर्म उघड दिसते आणि अकर्म अवस्था गुप्त असते. कर्म उघड दिसतं, अकर्म अवस्था गुप्त असते. तर दुसऱ्यात अकर्म अवस्था उघड दिसते पण त्या योगे अनंत कर्माचा व्यवहार चालतो. या अवस्थेत अकर्मात कर्म हे ठासून भरलेले असते आणि त्या कारणाने प्रचंड कार्य घडत असते. ज्याची अशी अवस्था झालेली असते त्यांच्यात आणि आळशी माणसात जमीन आसमानाचे अंतर असते. सूर्य स्वतः काही करत नाही पण त्याला पाहताच पक्षी उडू लागतात. बकरी, मेंढरे, गाई, म्हशी जणू नाचू लागतात. व्यापारी आपले दुकाने उघडतात. शेतकरी खांद्यावर औत घेऊन शेताकडे निघतात आणि जगात जेवढे म्हणून व्यवहार आहेत ते चालू होतात. सगळी सृष्टी फक्त सूर्य उगवतोय. अकर्म काही नाही, तो आहे. सृष्टी म्हणजे पृथ्वी फिरते आणि प्रकाश येतोय, उजाडलेला आपल्याला दिसतंय आणि आपण कार्यान्वित होतोय. अनेक सगळ्या गोष्टी या चालू असलेल्या आपल्याला दिसतात. तर सूर्य केवळ असतो, तो आहे तिथेच आहे, पण त्याचे हे केवळ असणे हेच सर्व व्यवहार सुरू करण्यासाठी पुरेसे आहे. तेवढ्याने अनंत कामे सुरू होतात. या अकर्म अवस्थेत अनंत कोटी कर्माची प्रेरणा खचाखच भरलेली असते. तर सूर्यनारायण जो आहे तो आपल्याला किती प्रेरणा देतो. अशा अनेक शक्ती, असे अनेक पुरुष किंवा स्त्रिया या ब्रह्मांडात आपल्या बरोबर वावरत असतात. सूर्य आहे, तो सूर्यनारायण आपलं काम करत असतो पण आपल्यामध्ये सजगता नसते. आपण त्याच्या या कर्माला कधी धन्यवाद देत नाही. सूर्यनारायणाला पहाटे उगवल्यानंतर आपण हात जोडून नमस्कार करत नाही आणि किंबहुना करत जरी असलो तरी आपली जी भौतिक अवस्था आहे, भौतिक जगात या मटेरियल वर्ल्ड मध्ये राहण्यामुळे आपण उगवता सूर्य आहे, आपल्याला कळले की सूर्य उगवल्यामुळे सगळं घडतं म्हणून आपण त्याला हात जोडतो. पण अशी म्हण आहे की उगवत्या सूर्यनारायणालाच हात जोडले जातात. पण खरी अवस्था ती असते, तो मावळला म्हणजे तो गेला जरी आणि अंधकार जरी पसरला तरी तो जाताना पूर्ण आपल्याला दिवसभर त्यांनी दिलेला प्रकाश याच्यासाठी त्याला धन्यवाद म्हणायला आपण विसरतो आणि त्यामुळे खरी प्रेरणा जी असते ती आपल्याला मिळत नाही. सूर्य जरी निघून गेला असं वाटलं तरी तो आहे, तो साक्षीभावाने तिथेच आहे आणि त्याचं अस्तित्व आपल्यापर्यंत जर पोचायचं असेल तर तो मावळतो किंवा तो आपल्या समोरून निघून गेला असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला त्याच्या त्या असण्याबद्दल, तो काही कर्म करत नाही, अकर्म आहे पण त्यातही त्याने अनेक कर्म केलेत, ते ज्यांच्यासाठी केली तरी एकदा तरी मनोमन त्या सूर्यनारायणाला मावळत असताना मनातून जरी धन्यवाद दिले तरी सुद्धा आपल्याला अनंत कालासाठी प्रचंड अशी प्रेरणा मिळू शकते. आर्ट ऑफ लिव्हिंगचा भाग आहे, जीवन जगण्याची कला शिकण्याचा हा भाग आहे. तर कसं असतं ना की कर्म आणि अकर्म यात ज्ञानही बुचकळत पडतो. किती जरी ज्ञान प्राप्त असेल, किती जरी मोठा सुशिक्षित असेल तरी तो सुद्धा कर्म आणि अकर्म यात तोही बुचकळ्यात पडतो. आता गीतेत भगवान काय मान्य करतात बघा, किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि यत्र मोहितः. म्हणजे कर्म काय आहे, किम कर्म, अकर्म म्हणजे काय, किम अकर्म, हे समजण्यात मोठमोठाले विद्वानही इति कवयः अपि अत्र मोहितः म्हणजे काय,
तर हे समजण्यात मोठमोठाले विद्वानही बुचकळ्यात पडतात, कारण कर्माची गती गहन आहे, अति गहन आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या कर्माच्या सिद्धांताच्या प्रवचनात ही गोष्ट नेहमी आली आहे की कर्माची गती अति गहन आहे. ती समजणं सोपं नाही. किती जरी आपण बुद्धिमान असलो, किती जरी ज्ञानी झालो, तरी या कर्माची गती गहन असल्यामुळे, अति गहन असल्यामुळे आपण समजणं शक्य नाही. कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय याचा निर्णय बुद्धिवंतही करू शकत नाहीत. वरवर पाहता ही गोष्ट विचित्र वाटते. आता आपण कर्म आणि अकर्म, कर्मात कर्म पाहणे आणि अकर्मात कर्म पाहणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ही पुढची अवस्था आहे. तर कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय याचा निर्णय बुद्धिवंतही करू शकत नाहीत. वरवर पाहता ही गोष्ट विचित्र वाटते, कारण कर्म म्हणजे काम करणे आणि अकर्म म्हणजे काम न करणे. हा सामान्य अर्थ हे साधारण बुद्धीचा आणि अशिक्षित माणूसही हे जाणतो. साधारण बुद्धीचा एखादा आणि अशिक्षित असलेलाही जाणू शकतो. कर्म म्हणजे काय, तर कर्म म्हणजे काम करणे आणि अकर्म म्हणजे काय, तर काम न करणे, हेच आपण जाणतो. साधारण बुद्धी ज्याला आहे तोही, बुद्धिमान असला तोही, निर्बुद्ध असला तोही त्याला एवढं माहित असतं. कर्म कशाला म्हणायचे आणि अकर्म कशाला म्हणायचे हे तर आपल्यासारखे सामान्य माणसंही समजू शकतात असे आपल्याला वाटते. सामान्यपणे आम्ही समजू, आम्हाला काय कळत नाही का असं आपण विचारू. तर भगवान असे का म्हणतात की बुद्धी माणसेही म्हणजे ज्ञानीही कर्म आणि अकर्म यातला भेद नीट समजू शकत नाहीत. यावरून असे दिसते की भगवंताच्या या वचनात काहीतरी गूढ अर्थ दडलेला आहे, जो आपण नीट समजून घेतला पाहिजे. कदाचित आपण ज्याला सामान्यरित्या कर्म म्हणतो ते भगवंताच्या दृष्टीने कर्मात समाविष्ट होतही नसेल, आणि आपण ज्याला अकर्म म्हणतो ते भगवंताच्या दृष्टीने अकर्म नसेल. गीता गुंतागुंतीची नाहीये, पण आपले जीवन हे गुंतागुंतीचे आहे. आपल्याला गीतेत लिहिलेल्या गोष्टी गुंतागुंतीची वाटतात, पण खर तर आपलं जीवन आहे ना हे गुंतागुंतीचं आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण ज्याला कर्म म्हणतो ते भगवंताला कर्म नाही वाटत. आपण ज्याला अकर्म म्हणतो त्यात भगवंत अनेक कर्मांना समाविष्ट करतो, अनेक कर्म होत आहेत असं तो समजतो. आपण ज्याला कर्म म्हणतो ते कर्म खरोखर कर्म ऍक्शन हे नसतंच. खरोखर ऍक्शन किंवा कर्म नसते ते खरोखर, पण बहुधा प्रतिकर्म म्हणजे रिॲक्शन असते. आपण जे कर्म करतो ना ते ऍक्च्युअली म्हणजे खरोखर कर्म नसते, तर ते प्रतिकर्म असते. कोणी काही केलं कर्म तर त्यावर आपण जी प्रतिक्रिया देतो किंवा प्रतिकर्म करतो ते प्रतिक्रिया. आपल्याला कोणी शिव्या दिल्या तर प्रत्युत्तर म्हणून आपण त्याला ज्या शिव्या देतो ते आपले कर्म ऍक्शन नाही, ते प्रतिकर्म आहे. त्याने दिल्या आपण. कोणी आपला बहुमान केला, आपल्याला हारतुरे दिले, त्याबद्दल आपल्याला आनंद वाटतो, आपण त्याची प्रशंसा करतो. आपण आनंदी झालो, त्याची प्रशंसा केली, ते आपले कर्म नसून ते प्रतिकर्म असते. ऍक्शन रिॲक्शन, कर्म प्रतिकर्म. खरोखर आपण आपल्या जीवनात कर्माऐवजी बहुधा प्रतिकर्मच करत असतो. आपली सर्व कर्मे आपल्या अंतःप्रेरणेने स्वाभाविक स्फुरणाने न घडता बाहेरील घटनांनी प्रेरित झाल्या कारणाने घडत असतात. अंतस्फूर्तीने काही होत नाही, आपल्या अंतःप्रेरणेने होत नाही. स्वाभाविक स्फुरण आपल्याला येऊन आपण कुठची कर्म करत नसतो, तर बहुधा ही सगळी बाहेरील घटना ज्या आहेत त्याने प्रेरित झाल्यामुळे आपल्याकडून ती घडत असतात. याला प्रतिकर्म म्हटलंय. आता कोणी आपल्याला धक्का मारला त्यामुळे आपल्याला क्रोध आला, कोणी आपला सन्मान केला त्यायोगे आपला अहंकार जागृत झाला, कोणी आपल्याला शिव्या दिल्या आणि आपण त्याला प्रतिशिव्या दिल्या, कोणी आपल्याशी प्रेमळपणाने वागला आणि त्यामुळे आपण सद्गतीत झालो, इत्यादी आपल्या सर्व क्रिया ह्या वास्तविक प्रतिकर्मे आहेत, रिॲक्शन्स आहेत. फक्त सूक्ष्म रीतीने जर विचार करायला गेला ना तर असे आपल्या लक्षात येईल, ध्यानात येईल की
आपल्याला कोणी शिव्या दिल्या तर आपण त्याला स्वतःहून शिव्या देत नाही, तर आपल्याला शिव्या द्याव्या लागतात. जर तुम्ही प्रथम शिव्या दिल्या तर ते कर्म आहे, जर प्रत्युत्तर म्हणून शिव्या द्याव्या लागल्या तर ते प्रतिकर्म. परंतु तुम्हाला कोणी शिव्या दिल्या किंवा धक्का मारला तरी उपेक्षा वृत्तीने तुम्ही शिव्या प्रत्युत्तर देण्याचे टाळलेत, तर तुम्ही शिव्या न देण्याचे कर्म केले. कोणीही धक्का मारला, कोणीही शिव्या दिला तरी प्रत्युत्तर म्हणून त्याला पुन्हा उलट शिव्या देणं किंवा त्याला धक्का मारणं किंवा त्याच्यावर क्रोध करणं, हे जर करण्याचं टाळलं, शिव्या न देण्याचं कर्म केलं, याचप्रमाणे काय तर तुमचा कोणी सन्मान केलेला नसूनही तुम्ही त्याची प्रशंसा केली तर तुम्ही प्रशंसा करण्याचे कर्म केले. तुमचा कोणी सन्मान नाही केला तरी सुद्धा तुम्ही फक्त तुम्हाला वाटलं अंतःप्रेरणेने त्याची स्तुती केलीत, त्याची प्रशंसा केलीत, तर ते कर्म केलं असं ठरतं. तुम्हाला कोणी प्रेमळ शब्द बोललेच नाहीत तरी पण तुम्ही तुमच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम भावना उत्पन्न झाली तर ते तुमचे कर्म झाले असे म्हणता येईल. प्रतिकर्म आणि कर्म हे फार महत्वाचं आहे. एक ज्ञानी माणूस हे बरोबर समजू शकतो. अनेकदा अनेक संतांची आपण उदाहरणं वाचतो की हे संत यांना अनेक वेळेला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, पण त्रास देऊनही त्यांनी काहीही त्याच्यावर प्रतिक्रिया केली नाही, लक्षच दिलं नाही. तर त्यांनी काय केलं तर प्रतिक्रिया नाही दिली, प्रतिकर्म नाही केलं, हे त्यांचं कर्म झालं आणि त्या कर्माचा त्यांना फळ मिळणार. पण त्याही वेळेला जर त्या ज्ञानी व्यक्तीने असा विचार केला की प्रतिक्रिया न देणे हे मी करत नसून माझ्यात कोणीतरी दुसरा करत आहे, म्हणजे काय झालं, पुन्हा अकर्म झालं त्यांच्याकडून. म्हणून त्याने त्याही चांगल्या वृत्तीचा चांगल्या कृतीचा मोबदला घेण्याचं टाळलेलं आहे. हे खऱ्या अर्थाने अकर्म झालं. किती गहन आहे पहा. कर्माची गती अति गहन ती अशी आहे, समजण्यास कठीण आहे, ज्ञानी माणूसही समजू शकत नाही. त्याचं हे उत्तम उदाहरण. शांत बसायचंय फक्त, तरी सुद्धा शांत बसणं सुद्धा एक प्रकारचं कर्म आहे. समोर उभे राहून कितीही तुम्हाला शिव्या दिल्या गेल्या तरी प्रत्युत्तर न देणं, उलट पक्षी शिव्या न देणं हे कर्म आहे. पण समोरच्याने शिव्या दिल्या म्हणून त्याला तुम्ही शिव्यांची लाखोली वाहिली तर हे प्रतिकर्म आहे, त्यांनी केलं म्हणून. हे फार महत्वाचं आहे. आता बघा, कर्म म्हणजे सहज स्वाभाविक रित्या स्वेच्छेने म्हणजे स्पॉन्टिनियस स्वधर्म समजून केलेले नियत आणि शास्त्रविहित म्हणजे प्रेस्क्राइब्ड ऍक्शन आपण शिकलोय. जे शुद्ध बुद्धीने व्यवसायात्मिकता बुद्धीच्या स्फुरणाने प्रेरित म्हणजे इन्स्पायर्ड झालेले असते ते कर्म. कर्म म्हणजे काय, याची व्याख्या किती छान आहे. कर्म म्हणजे काय, सहज स्वाभाविक रीतीने आतून अंतः प्रेरणेने स्पॉन्टिनियस स्वधर्म समजून केलेले, स्वतःचा आपला धर्म आहे, जे नियत म्हणजे नियतीने नियत करून दिलेलं आणि शास्त्र विहित शास्त्राने विहित असलेलं शास्त्रशुद्ध सकर्म, जे शुद्ध बुद्धीने त्याच्यात कसलाही व्यावसायात्मिकता बुद्धीच्या स्फुरणेने प्रेरित झालेले असे ते कर्म आहे. ते कर्म आणि तर प्रतिकर्म म्हणजे काय, तर बाहेरच्या घटनेने प्रयुक्त म्हणजे प्रोपेल्ड अशी जी नाईलाजानी क्रिया म्हणजे प्रतिकर्म. करावंच लागलं म्हणून प्रतिकर्म. पण प्रतिकर्म किती जरी वाटलं करावंसं तरी केलं नाही, न होऊ देण्याचा प्रयत्न करणं हे कर्म. आता जर आपल्याला वाटेल हे गुंतागुंतीचं आहे, तर कर्माची गती अति गहन आहे म्हणून कृष्णाने आपल्याला सांगितलेलंच आहे. भगवंत आपल्याला वारंवार सांगतायत, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा प्रयत्न करत असताना फक्त शांतपणे आपल्याला या प्रत्येक गोष्टी आतमध्ये घ्यायच्या आहेत. प्रत्येक गोष्टी तुम्हाला एक छानपैकी मुभा आहे. तुम्हाला ज्या गोष्टी गहन वाटत असतील
तर पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकण्यासाठी पुन्हा या व्हिडिओमध्ये मागे जाऊन तुम्ही मला पुन्हा ते ऐकून पाहू शकता, पुन्हा पुन्हा ऐकून सुद्धा तुम्ही पाहू शकता. आपल्याला हे शिकून घेणं महत्वाचं आहे, समजून घेणं महत्वाचं आहे. तर भगवान बुद्धासंबंधी एक छान गोष्ट आहे. एक माणूस बुद्धांच्या अंगावर थुंकला. बुद्धाने शांतपणे आपल्या वस्त्रांनी ती थुंकी पुसली आणि अगदी मनातल्या मनात क्रोधित न होता अगदी सहजपणे विचारलं, आणखी काही सांगायचं आहे? ही गोष्ट आधी पण आपण याच प्रवचनात ऐकली, पुन्हा एकदा ऐकूया. तो मनुष्य एकदम बावरला. बुद्धांच्या अंगावर थुंकल्यावर त्यांनी थुकी पुसली स्वतःच्या वस्त्राने आणि काय विचारलं की आणखी काही सांगायचं आहे का? तो मनुष्य त्यामुळे बावरला आणि काय उत्तर द्यावे हे त्याला सुचेना. त्या माणसाला वाटले होते की बुद्ध काही प्रतिकर्म करतील, रागावतील, का थुंकलास असे विचारतील आणि असे काही घडते की काय आणि प्रत्युत्तर द्यायचे ते मनाशी ठरवून तो आला. असं काही त्यांनी केलं तर त्यालाही प्रत्युत्तर देण्यासाठी तो मनुष्य मनात ठरवून आला होता. पण असे काही न घडल्याने तो भुसकळ्यात पडला. आता काय करायचं? समोरच्याने जर प्रत्युत्तर दिलं तर त्याला पुन्हा काय करायचं, त्याच्याशी अजून कसं भांडायचं, त्याला आणि काही शिव्या घालायच्या, त्यांना आणि काही बोलायचं, हे सगळं मनाशी पक्का करून आलेला, तयारीने आलेला आहे. आपण कसं एखाद्या गोष्टीची तयारी करून जातो आणि आपल्याला जसं संभाव्य इथे प्रकृती मिळाली नाही तर आपण पण बुचकळ्यात पडतो. आपण ठरवून जातो, तो असा बोलला की मी असं बोलेन, ती असं बोलली की मी असं बोलेन, पण ती बोललीच नाही, तो बोललाच नाही. तर मग आपण काय करायचं? कारण आपण कधी कधी या गोष्टी ठरवून करत असतो, आपण ठरवून जातो. तर इथे तसंच आहे. आता तो बुद्धांच्या अंगावर थुंकला. बुद्धाने शांतपणे आपल्या वस्त्राने थुंकी पुसली आणि मनातल्या मनात क्रोधित न होता अगदी सहजपणे विचारले, आणखी काय सांगायचं? आता तो मनुष्य भुजकळात का पडला? कारण काय उत्तर द्यावे त्याला आता सुचेना. त्या माणसाला वाटलं होतं की बुद्ध काही प्रतिकर्म करेल, थोडेफार रागवतील, का थुंकलास असे काही विचारतील, असे काही घडले की काय प्रत्युत्तर द्यायचं हे त्याने मनाशी ठरवूनच तो आला होता. पण असे काही न घडल्याने तो भुजकळात पडला. काय करावे त्याला सुचेना आणि एकदम तो बुद्धाला म्हणाला, हे तुम्ही काय विचारता? तयारी वेगळीच केली होती, अभ्यास वेगळाच केला होता, पण प्रश्न पत्रिकेत तसं काही आलंच नाही की आपली अशीच अवस्था होते. आता काय करायचं? हे काय विचारता असं त्याने विचारलं. बुद्ध म्हणाला, मी बरोबर विचारले, तुम्हाला दुसरे काही सांगायचे आहे का? तो मनुष्य म्हणाला, मी तुम्हाला काहीच सांगितले नव्हते, केवळ तुमच्यावर थुंकलो. बुद्ध म्हणाले, तुम्ही थुंकलात, पण मला वाटले तुम्ही मला काही विचारलेत, कारण थुंकणे ही देखील काही सांगण्याची एक रीत आहे. पण कोणावर थुंकतो सांगा ना, विचार करा. बोलायची गरजच नाही, सांगायची गरजच नाही. असं आपल्याला दाखवून द्यायचं असतं, एखादा तुच्छता समोरच्याची दाखवून द्यायची असेल तर आपण थुंकतो. तर तुम्ही थुंकलात, पण मला वाटलं तुम्ही काहीतरी विचारलेत, कारण थुंकणे हा देखील काही सांगण्याची एक रीत आहे. कदाचित तुमच्या मनात इतका राग आलेला असेल की जो तुम्ही शब्दात व्यक्त करण्या पलीकडचा असेल, म्हणून तुम्ही एक शब्दही न बोलता थुंकण्याद्वारे तुम्ही तो प्रदर्शित केलात. मी पण कित्येक वेळा खूप काही सांगू इच्छितो, पण जेव्हा ते शब्दाने प्रकट करता येत नाही तेव्हा ते काही इशाऱ्यांनी सूचित करतो. तुम्ही पण तुमचा भयंकर क्रोध शब्दाने प्रदर्शित करू शकला नाही, तेव्हा थुंकण्याच्या इशाऱ्याने तो दाखविलात आणि तुमच्या मनातली गोष्ट मी समजलो. तो माणूस म्हणाला, तुम्ही काही समजलं नाही, मला तुमचा फार राग आला होता, तो मी दाखवला. बुद्ध म्हणाला, मी बरोबर समजलो, तुम्हाला माझा राग आला होता, तो तुम्ही थुंकण्याद्वारे प्रकट केलं. तो माणूस म्हणाला की मग तुम्ही माझ्यावर का क्रोधित झाला नाहीत? बुद्ध म्हणाले, तुम्ही काही माझे मालक नाहीत की तुम्ही काय केलं म्हणून मी केलंच पाहिजे. मी तुमचा नोकर नाहीये, तुम्ही काही माझे मालक नाही. तुम्हाला माझा राग आला तो दाखवण्यासाठी आणि मला भडकविण्यासाठी तुम्ही माझ्यावर थुंकलात, म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे मी भडकलो तर तुमचा गुलाम ठरलो असतो. तुम्ही माझ्याकडून करवून घेतलं असतं, पण मी ते केलं नाही. मी काही तुमच्या इच्छेप्रमाणे वागणारा, तुमच्या मागोमाग चालणारी तुमची सावली नाहीये. तुम्हाला क्रोध आला, तुम्ही तो दाखवलात. आता मी काय करायचे ते ठरवणारा मी स्वतंत्र आहे.
मला जे करायचे ते मी करेन. बुद्धाने काहीही केले नाही. तो रागवला नाही, ते रागवले नाहीत, थुंकी पुसून टाकले. हे पाहून तो माणूस गुपचूप तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो माणूस बुद्धाची क्षमा मागाव्यास आला, त्यांच्या पाया पडला आणि रडू लागला. त्या माणसाने डोके वर करून रडत रडत बुद्धांकडे पाहिले. बुद्ध म्हणाले, आता काही आणि सांगायचंय का? पुन्हा तोच प्रश्न, आता आणखी काही सांगायचं आहे का? तो माणूस म्हणाला, आपण काय विचारता? पुन्हा तोच प्रश्न त्या माणसाने गौतम बुद्धांना विचारलाय. बुद्ध म्हणाले, मला सगळे काही समजले. तुमच्या मनात पश्चाताप भाव इतका तीव्र झालाय की तो तुम्ही केवळ शब्दांनी प्रकट करू शकला नाहीत. म्हणून डोळ्यात पाणी आणून आपले मस्तक माझ्या पायावर ठेवून इशाऱ्याने तुम्ही तो व्यक्त करीत आहात. कालही तुम्ही मला काही सांगण्यासाठी आला होतात, पण ते व्यक्त करणे शब्दांच्या पलीकडचे असल्याने तुम्ही थुंकीच्या इशाऱ्याने मला सांगून गेला होतात. आजही तुम्ही मला जे सांगू इच्छित आहात ते शब्दांच्या पलीकडचे असल्याने आपल्या डोळ्यातील अश्रूंच्या द्वारा आणि मस्तक माझ्या पायावर ठेवून खुणांनी म्हणजे गेस्चर्सनी तुम्ही व्यक्त करीत आहात. ते सगळे मी बरोबर समजलो. तो माणूस म्हणाला, मी क्षमा मागाव्यास आलोय, मला क्षमा करा. पुन्हा इथे बुद्ध काय म्हणतायत बघा, मी का म्हणून क्षमा करू? मी काल तुमच्यावर क्रोध केलाच नव्हता, तर क्षमा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? काल जसे तुम्ही माझ्या अंगावर थुंकलात त्याचप्रमाणे आज माझ्या पाया पडलात. बस तुम्ही स्वतःच आपल्या कृत्याची फेट्टमफाट केली. त्यात मला काही कर्म करण्याची काय जरूर आहे का? मी काही तुमचा गुलाम नाही. पुन्हा तेच सांगितलं की तुम्ही रागावलात तर मीही रागवायचे, तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला क्षमा करायची. प्रतिकर्म म्हणजे काय? ही गुलामी आहे. ही जी गुलामी दुसरे तुमच्याकडून करवून घेतात, जे गुलाम नाहीत परंतु स्वतंत्र आहेत ते कर्म करतात. जे गुलाम नाहीत, दुसऱ्यांनी केलं म्हणून प्रतिकर्म करायला आपण त्यांचे गुलाम नाहीत, आपण का करायचं? परंतु स्वतंत्र आहेत ते कर्म करतात, प्रतिकर्म करीत नाहीत. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कर्म आणि अकर्म यातला भेद बुद्धिमान माणसेही करू शकत नाहीत. अकर्माचा म्हणजे इनॅक्शन, याचा अर्थही आपण सूक्ष्म दृष्टीने समजावून घेतला पाहिजे. आता अकर्म याचा अजून सूक्ष्म असा, ज्याला इनॅक्शन म्हटलंय, त्याचा सूक्ष्म अर्थही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काहीही न करणे, केवळ बसून राहणे, नो ऍक्शन, याला आपण अकर्म म्हणजे इनॅक्शन समजतो. ते बरोबर नाही. बिलकुल काही कर्म करायचंच नाही, याला अकर्म म्हणजे नैष्कर्म्य म्हणता येणार नाही. बिलकुल काही करायचं नाही, याला अकर्म म्हणजे नैष्कर्म्य म्हणता येणार नाही. या अवस्थेला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली असे म्हणता येत नाही. भगवान गीतेत काय सांगतायत? न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यम पुरुषो श्रुते न च संन्यसनादेव सिद्धिम समधी गच्छति. भगवान श्रीकृष्ण बघा गीतेमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इतक्या गूढ असलेल्या सुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही कर्माचा आरंभच करायचा नाही आणि म्हणायचे की मी सर्व कर्माचा संन्यास केलाय. न कर्मणा अनारंभात नैष्कर्म्य पुरुषो श्रुते. आता कोणत्याही कर्माचा आरंभच नाही करायचा आणि म्हणायचे की मी सर्व कर्मांचा संन्यास केला आहे, त्याग केला आहे, म्हणून मी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त केली आहे. तर तसं होत नाही. हे म्हणणे साफ खोटे आहे. आणि आपण जे अकर्मण्यतेला म्हणजे नॉन ऍक्शन, अकर्म इनॅक्शन समजतो ते चूक आहे. काही न करणे याचे नाव अकर्म नाही. कारण तुम्ही काही न करता हात जोडून डोळे बंद करून अगदी स्वस्थ बसलात तरी पण अशा वेळी ही तुम्ही अनेक आणि पुष्कळ अशी कर्म करीतच असता. सर्व इंद्रिय व्यापार बंद करून मनाने अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करत असता की मनातील कामना वासना या संबंधी विचार चालू राहणे यालाही कर्मच म्हणतात. ते अकर्म ठरतच नाही.
न च संन्यस ना देव सिद्धिम समधी गच्छती. समाधीच्या अवस्थेला प्राप्त झालं असं आपण म्हणू शकत नाही. त्या कर्म ठरत नाही. असे करण्याने तुम्ही मिथ्याचार म्हणजे हायपोक्रसी करत आहात हे समजून घ्या. काही करत मी शांत बसलोय नाही. आत मनात तरी सगळ्या गोष्टी आपल्या चालू असतात. मी अनेकदा हे सांगतो की तुम्ही जप करायला बसताना तेव्हा जपमाळ चालू असतात. तुम्ही डोळे जरी बंद केलेत किंवा नाही बंद केलेत तरी जप करत असता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, जे काही चालू असतात तुमचे जप, त्यावेळेला पहा तुम्हाला वाटतं आपण एकाग्र झालो, पण त्याच वेळेला आपली अनेक काम जे आपण केलेली नाहीत ती आपल्याला आठवायला लागतात. आपण मनाने अनेक कार्य करत असतो. आपण एक कर्म करतोय, जप करतोय, भगवंता प्रित्यर्थ करतोय, पण त्यावेळेला किंवा आपण ध्यान करतोय, शांत बसलोय, मी ध्यानी माणूस आहे. ध्यानी माणसाला असं म्हटलं जातं की ध्यानी माणसाने जप करणं गरजेचं असतं. मग त्याला अहंकार शिवत नाही. नामजप करणं गरजेचं असतं. त्याने नामजप केलं नाही, फक्त ध्यान केलं तर हळूहळू अहंकाराची वृद्धी होते. कारण शांत मनामध्ये शांत बसल्याने मन तर चालू आहे, ते अनेक विचार करतं. अनेक विचार करता 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 हळूहळू असं वाटायला लागतं हे विचार मी करतोय. आणि मग काय करता आपण होतो. आणि मग शेवटी काय होतं, हळूहळू करता 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 आपल्यामध्ये हा अहंकार शिरतो. तर इथे फार ही महत्वाची गोष्ट आहे की आता आपण हा मिथ्याचार करतोय. आपण समजून राहायचं की मिथ्याचार हे दांभिक माणसाची गणना विमूढात्मा अशी केली जाते. विमूढ म्हणजे अत्यंत मूर्ख आत्मा. आपल्याला वाटतंय की आपण सर्व इंद्रिया व्यापार बंद करून मनाने अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करतोय आहोत. मनातील कामना वासना या संबंधी विचार चालू राहणे. हे खरं तर आपण काही कर्म करत नाही, पण ते कर्मच असतात. ती कर्म आपण करत असतो, ते कर्म ठरत नाही. तर असे करण्याने आपण मिथ्याचार करीत आहात हे समजून राहावे. मिथ्याचारी दांभिक जी माणसं असतात त्यांची गणना विमूढात्मा अशी केली जाते. आता अशा अनेक गोष्टी आपल्याला भगवंताने गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत की ही जी गोष्ट ही आपण अधिक स्पष्ट करण्यासाठी पुढच्या गुरुवारी पुन्हा एकदा भेटणार आहोत. त्यावेळेला गीतेमध्ये जे काही भगवंताने सांगितलंय, पुन्हा एक श्लोक आहे, कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. या श्लोकावर आपण पुढच्या गुरुवारी अभ्यास करूया. आज आपण इथेच थांबूया. आजच्या नवीन वर्षाच्या या पहिल्या गुरुवारी तुम्हा सर्वांना अनेक अनेक स्वामी आशीर्वाद पुन्हा एकदा देतो आणि आजचा हा अध्याय इथेच संपवतो. या अध्यायात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टींची उकलही झालेली आहे. काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही सुज्ञ आहात. पुन्हा अगोदरचा भाग तुम्ही रिवाइंड करून पाहू शकता. पण तरीही सुद्धा काही अडलं तर निश्चित कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. पुढच्या गुरुवारी किंवा या पुढच्या एखाद्या भागात त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि आजच्या या भागाची लिंक सुद्धा आपण नेहमी जशी भरभरून शेअर करता तशी ही लिंक शेअर करावी याच विनंती बरोबर आज आपण इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.